मैत्रिणींनो, बरेच जण आपल्या किचनमध्ये भांडी घासायसाठी लिक्विड यूज करतात. मग त्यासाठी मार्केटमध्ये अशा प्रकारचे सोप डिस्पेन्सर उपलब्ध आहे. तर मी देखील गेल्या 2 वर्षापासून हे सोप डिस्पेन्सर यूज करत आहे आणि खूप युजफुल प्रोडक्ट आहे. पण हे माझ्या चुकीने फुटले, त्यामुळे मी हे नवीन सोप डिस्पेन्सर मागवलं आहे. आता हे का मागवलं याचं कारणही सांगते. तर पाहू शकता, याच्या वरच्या भागाला 2 कप्पे दिलेले आहे, म्हणजे ताराची घासणी आणि नॉर्मल स्क्रबर ठेवायसाठी वेगवेगळी जागा दिलेली आहे. याच प्रकारचे वेगवेगळे सोप डिस्पेन्सर देखील उपलब्ध आहे, तर तुम्ही ते देखील मागवू शकता. पण माझ्या लक्षात आले की पहिलेचा जो सोप डिस्पेन्सर होता ना, त्याच्या वरच्या बास्केटमध्ये पाणी जमा झालं की फेकायचा खूप जास्त प्रॉब्लेम व्हायचा. पण या सोप डिस्पेन्सरमधला वरचा जो ट्रे आहे तो आपण इझिली काढून पाणी फेकू शकतो, जसं तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. त्याचबरोबर स्क्रबर आणि ताराच्या घासणीसाठी वेगवेगळी जागा दिलेली असल्यामुळे ते दिसायलाही छान दिसतं. जर एकाच ठिकाणी आपण सगळं ऑर्गनाइज करून ठेवलं ना, तर दिसायला किचन मेसी दिसते. जर तुम्ही व्यवस्थित सेट करून सिंक ऑर्गनायझरमध्ये सगळ्या वस्तू पुट केल्या तर दिसायला छान दिसेल. आता हे तर झालं विम लिक्विडच्या बाबतीत. पण बरेच जण असेही असतात जे भांडी घासायचा साबण यूज करतात. त्या लोकांची हे सोप डिस्पेन्सर घ्यायची इच्छाही असते, पण साबण लिक्विडच्या कंपेअरमध्ये स्वस्त असतं, त्यामुळे ते लोक हे सोप डिस्पेन्सर विकत घेऊ शकत नाही. तर त्यासाठी देखील मी तुमच्यासोबत एक मस्त हॅक शेअर करणार आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, जे साबण आहे ना त्याला कद्दूकस करून घ्यायचा, मीन्स खिसून घ्यायचा आहे, आणि त्यापासून आपण अशा प्रकारे विम लिक्विड रेडी करू शकतो. आणि हे खूप जास्त अफोर्डेबल आहे, कारण साबणाच्या कंपेअरमध्ये जे विम लिक्विड असतं ना ते 2 पटीने महाग असतं. आणि तुम्ही बघितलं असेल, साबण ना पाण्याच्या संपर्कात येऊन वारंवार ओलं होतं, अर्ध साबण तर त्या पाण्यातच वाहून जातं. जर का तुम्ही हा हॅक वापरला तर अशा प्रकारचा सोप डिस्पेन्सरही तुम्ही विकत घेऊ शकता. अगदी अफोर्डेबल आहे, खूप कमी प्राईजमध्ये मिळतं. या व्यतिरिक्त तुमचं साबण देखील वाया जाणार नाही आणि एक साबण जवळजवळ तुम्ही 1 ते 1.5 महिना यूज करू शकता. तर जर का तुम्हाला आयडिया आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्हाला हा प्रोडक्ट विकत घ्यायचा असेल तर व्ह्यू प्रोडक्टमध्ये मी टॅग केला आहे.